हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आपण आई चंदुका चषक 2026 महत्वपूर्ण मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम साईकृपा विरार पाटा विरुद्ध आपण पाहतोय जी टीम पाहायला मिळते आपल्याला नित्य साई लोहिया नगर. बघा, दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील, कारण की एका बाजूने आमचे मित्र असतील विकी, एका बाजूने असतील राजा, त्यानंतर आपण बघितलं तर मग एका बाजूने असतील आमचे मित्र म्हणजे सुरजी खोपडकर आणि टीम. बॉल हवेत पाहतोय आपण, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जयेश वाघाची दहाड मात्र आपण पाहिलं तर ही मोठी आहे आणि बॉलला मात्र स्टँड मध्ये पोहोचवलाय. षटकार येतोय 6 धावा. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर सध्या तरी या खेळाडूसाठी आपण बघितलं तर स्पर्धक नाहीये, कारण की मग चर्चा करायची झाली तर मग सध्या तरी मग अभिषेक आपण थोडं लक्ष द्या. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहिलं तर पायावर लागलाय बॉल. पाहिली आपण तर मग धाव कंप्लीट केली जाते. एक टीमची टोटल आपण बघितले तर फलकावर 7. जयेश वाघ अँड संजय खोपडकर आपण पाहू शकतोय. हे दोन खेळाडू घातक खेळाडू आहेत. खाली राहणारा बॉल पाहिला थोडासा आपण पाहिलं तर विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाले. या कुशल मुकाबल्यामध्ये आपण मिस्टेक तर अपेक्षित ठेवणारच नाहीये, कारण की एक एक रन्स आपण पाहिले तर खूप निर्णायक ठरू शकते. एक एक रन कशी वाचवायची आहे आणि कशा प्रकारे आपण पाहिलं तर मग संघाला आपण पाहिलं तर फायदा करून द्यायचा आहे. मग आपण बघितलं तर दोन्ही टीम्स या मॅचला जिंकण्याचे प्रयत्न करतील. पुन्हा एकदा मिस्टेक वर मिस्टेक. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 वेळा मिस्टेक झाल्यात, म्हणजे 2 धावा मी तर म्हणेन एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात साईकृपा विरार पाटा या टीमच्या माध्यमातून. बघा, नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोर सांगतात आम्हाला की 3 एक्स्ट्राज मात्र खर्च झाल्यात, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय. म्हणजेच कुठेतरी आपण पाहू शकतो की या एक एक धावेला कशा प्रकारे वाचवायचंय, कारण की या कुशल मुकाबल्यामध्ये आपण पाहिलं की एक एक धावेचा प्रेशर किती असते ते नक्कीच दिसून येत आहे. टायमिंग शॉट पाहिला आपण तर मग समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर एक धाव मात्र पुन्हा मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आणि इथे आपण पाहिलं तर या 2 धावांनी टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर 11 धावा. 11 धाव्यांची मिळालेली माफक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणि सुरुवात आपण पाहिली तर मग बिनबाद आपण पाहतोय. एका बाजूने जर विचार करायचा झाला तर जयेश आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे संजय, या 2 खेळाडूंच्या मध्ये झालेली पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिली आहे तर ती म्हणजेच आहे 11 धाव्यांची. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर नंबर राजेश बॉलिंग मार्कवर. बॉल आपण पाहिलं तर थोडासा धीमा टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. गतीमध्ये आपण पाहिलं तर मिश्रण करण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन हा बॉल फेकला जातोय. राजेश यांना देखील आपण पाहिलं तर मग या क्षणाला जर आपण पाहू शकतो की जबाबदारीचं षटक फेकावं लागेल. बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे मिस्टेक झाली आहे आणि ही मिस्टेक आपण पाहिलं तर मग मोठी म्हणावी लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 6 धावा. आवडवाला ज्याची मी त्यालाच आणलं. थँक्यू डीजे. अभिजित होते तिकडे आणि अभिजितच्या माध्यमातून पण पाहिलं तर हा कॅच कन्वर्ट करायला हवा होता किंवा बॉल लढवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, कारण की या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं तर मग थोडासा धावांचा पाठलाग करणं कठीण होते, परंतु धावा वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा. पुन्हा एकदा आपण पाहिला फोर्स केला जातोय. फिल्डर तिकडे आहेत, हवेत बॉल आहे, फिल्डर आलेत. चांगला कॅच कन्वर्ट केला जाईल. तुषार होते त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कॅच कन्वर्ट केला जाईल.
यापूर्वी आपण पाहिलं तर षटकार आला, थोडस आपण पाहिलं तर मग बॉलर राजेश नाराज झाले होते, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर मग एक कमबॅक करणारा बॉल पाहायला मिळाला, विकेट मिळाली आहे. आणि विकेट कोणाची आपण पाहिलं तर एक जो वाघाची दहाड घेणारा खेळाडू म्हणजे जयेश वाघला केलंय बाद, आणि सफलता मोठी राजेशच्या खात्यामध्ये. थँक्यू सर व्हेरी मच डीजे. आपण पाहिलं तर ही मॅच आपण पाहिली तर दोन्ही टीम साठी भरपूर महत्वाची आहे, कारण की मॅच नाहीये मित्रांनो, तर ही आहे एक चमचमीत अशी ट्रॉफी, आई चंदुका चषकाची ट्रॉफी आहे. परंतु कोणत्या संघाच्या नावावर होताना पाहायला मिळेल, परंतु त्याचा रिझल्ट आहे ना नक्कीच आपल्याला थोड्या क्षणामध्ये मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शैलेश, छोटा पॅकेट बडा धमाका. वेगाने बॅट फिरवली जाते, अपेक्षा आपण बघितली तर व्हाईट बॉलची आहे, परंतु आपण बघितलं की मग लगेच बॉल जो गेला आणि पंचांनी मात्र प्रतिक्रिया दिल्या नाहीये, परंतु लगेच बॅटरने DRS ची मात्र आपण पहिले डिमांड केली आहे. आणि लगेचच आपण बघितलं की आमचे तिसरे अंपायर्स देखील पोहोचले गेलेत. संदीप आणि त्यांनी सांगितले आम्हाला की इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे, गुड बॉल आहे, चांगला बॉल आहे, म्हणजे ज्याप्रमाणे तुमची ख्वाहिश होती ती पूर्ण होणार नाहीये. तर एक डॉट चेंडू राजेश आपण पाहिलं तर मग गुड बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण बघितलं तर कमबॅक झालाय त्यांचा. ओव्हर पिच होता, मिस टायमिंग आपण पाहिलं तर स्वतः आपण पाहिलं तर मग बॉलर पोहोचतील का तर नाही आहे. तिसऱ्याच्या घेऱ्यापर्यंत आपण पाहू शकतो तुषार पुन्हा एकदा पोहोचले गेले, बॉलला पकडतायत आणि सोपवलं जाईल आपल्या साथीदाराकडे. धाव फलकाचा आकार आपण पाहिला, फलकावर या एकने पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 19 धावा 19 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याची तरी आपण पाहू शकतोय ही स्थिती आपण पाहू शकतोय, तर मग चांगली पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अपील मोठी केली जाते, आपण पाहिलं तर राजेशांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय या ओव्हर मध्ये कमबॅक. बघा षटकार आला होता पहिल्याच बॉल मध्ये, तब्बल मात्र मित्र म्हणून की 7 गेल्या होत्या, पण त्यानंतर गुड बॉलिंग. अंजिमचा बॉल असेल धाव फलकावर आपण पाहिलं तर मग 19 आपण पाहिलं तर मग बॅटचा एज विकेट किपरच्या हातामध्ये, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. फलकावर आपण बघू शकतो की नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगतात की त्याने एक धाव कमी मात्र काउंट केली होती, जिथे 2 होते तिथे एकच काउंट केली होती आणि ती मिस्टेक सुधारली आणि सांगितले आम्हाला की 20 धावा आहेत फलकावर 20. सध्या तरी आपण पाहू शकतो 20 धावा म्हणजे 2 ओव्हर मध्ये 10 ची सरासरी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. 10 ची सरासरी आपण पाहू शकतो, ज्याप्रमाणे हे मिळवून शेवटच्या 6 चेंडूमध्ये, आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये आपण जर बघितलं तर किती धावा मात्र येतील. डेफिनेटली आपण पाहू शकतो की या नितेसाई लोहियानगर या टीम कडे आपण जर नजर टाकली आहे ना, 20 धावा आहेत फलकावर. बॉडीचा वेध घेणारा बॉल पाहिला आपण तर मागे जाताना पाहायला मिळतोय. अपील केली होती, लेग बायचा इशारा मात्र जरूर मिळतोय. इकडे आपण जर नजर टाकली तर डेफिनेटली आपण पाहिलं तर चांगला बॉल होता. पुन्हा एकदा वेगवान बॉल. विवेक आपण पाहिलं तर जबरदस्त लाईन अँड लेंथ मध्ये बॉलिंग करताना बॅटचा एज धाव मात्र मी येईल तिकडे आपण पाहिली तर एक. नितेसाई लोहियानगर टीम आपण पाहू शकतोय या ओव्हर मध्ये डेफिनेटली बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न करेल. अगा जेव्हा जेव्हा जर विचार करायचा झाला तर एज आहे विकेट किपरच्या हातामध्ये, काय जबरदस्त कॅच कन्वर्ट केला जातोय. विकेट किपर आपण बघितलं तर मिस्टर दया आहेत, आणि दयाच्या माध्यमातून आपण बघितलं तर आतापर्यंत 2 चांगले कॅच पाहायला मिळालेत. धाव फलकावर धावा 22.
माझी बांगडी 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 कुचली माझी बांगडी थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर विकेट डाऊन झाल्यानंतर नवीन बॅटर्स इंटर झालेत आता मिस्टर अभय. 3 बॉलचा खेळ शेष आहे. वेगवान बॉल मात्र बॅटरला बीट केलं जात आहे. ज्याप्रमाणे विवेकची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे ना, डेफिनेटली आपण पाहू शकतो की मग साईकृपा विरार पाटा टीम ज्या चौकाराची जी ऊर्जा मिळाली होती ना, ती ऊर्जा मात्र पकडली गेली आहे. अंतिमचे 2 असतील, शेवटचे 2 असतील. धावा किती येतील, किती धावाचं टार्गेट सेट होईल, समोर टाकला होता आपण पाहिलं तर एज लागली जाते. गली क्षेत्रामध्ये बॉल मात्र आहे. साईकृपा विरार फाटा टीम आपण पाहू शकतोय तर गुड कमबॅक होताना पाहायला मिळाले. बघा आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर मागील 10 बॉल मध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये. हे मात्र आपण पाहू शकतोय की मोठी गोष्ट असू शकते, कारण की बाउंड्री जिथे आलेली नाही त्यामुळेच आपण बघितलं फलकावर जर धावा आपण पाहिला तर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत 23 धावा आहेत. 23 अंतिमचा हा बॉल असेल. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण तर एक धाव मिळेल का? हो, एक तर मिळाली आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतोय बायच्या स्वरूपात, म्हणजे 23 मध्ये एक भर पडेल. धावसंख्या पोहोचली गेली आपण पाहिलं तर 24च्या घरामध्ये, आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट झालाय ते म्हणजे 25 धावांचा. हे 25 धावा नाहीये तर डेफिनेटली एक ट्रॉफी आहे, आणि ती ट्रॉफी आपण पाहिली तर मग कोणत्या संघाला मिळेल? कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं तर साईकृपा विरार फाटा टीम साठी आपण बघितलं तर ज्याप्रमाणे जी ऑफर मात्र झालेली आहे, खास करून समालोचक आदिजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की जी आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भाऊ यांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती दुपारच्या सत्रामध्ये. जर आज साईकृपा विरार फाटा टीम या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये क्वालिफाईड करतोय तर त्यांना मात्र त्यांच्या संघाला मात्र आदिजी पाटील यांच्या माध्यमातून जर्सी मात्र प्रोव्हाइड केली जाईल. आणि डेफिनेटली आपण पाहू शकतो ही गुड ऑफर आहे त्यांच्याकडे, एक संधी आहे. कारण की ही संधी नाही तर सुवर्ण संधी आहे, कारण की ही मॅच जिंकल्या तर एक ट्रॉफी मिळू शकते आणि मग जर्सी देखील मिळू शकते. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की मग ही मॅच जिंकेल कोण, कारण की एक कहाणी आपण पाहिलं तर एका इनिंगची पाहायला मिळाली. दुसरी कहाणी मात्र अजून देखील आहे अधुरी. पाहूया नेमकं मैदानाच्या आतमध्ये घडेल काय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत आपण करतोय. बातही आपण कुशल मुकाबला, अंतिमचा मुकाबला, आणि अंतिमच्या मुकाबल्यामध्ये आपण नजर टाकली तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांचं टार्गेट. नित्यसाई लोहियानगर विरुद्ध आपण पाहतोय साईकृपा विरार फाटा अशी मॅच. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग विरार फाटा टीमचा वंडर बॉय आपण पाहिलं तर मिस्टर विकी, आणि त्यांच्या सोबतीने आपण बघितलं तर मिस्टर राजेश आपण पाहू शकतोय. 2 दिग्गज खेळाडू आहेत, आणि या 2 दिग्गज खेळाडूंच्या माध्यमातून आपण बघितलं तर बुद्धिमत्तेचं क्रिकेट नक्कीच आपण अपेक्षित असू शकतंय साईकृपा विरार फाटा या टीमला. परंतु बॉलिंग युनिट नित्यसाई लोहियानगर टीमकडे आपण पाहिलं तर आतापर्यंत जर आपण पाहू शकतोय ना की सकाळच्या सत्रामध्ये 25 धावा त्यांनी डिफेंड केल्या आहेत. हा इतिहास आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर मग बाबोला बॉयज टीमला आपण पाहिलं तर डॉमिनेट केलं होतं 25 या धावसंख्येमुळे, आणि कदाचित आपण पाहू शकतो की कदाचित तशीच बॉलिंग करण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. विकी समोर आपण पाहिला लेफ्ट आर्म, लेफ्टी आहे. समोर आपण बघितलं तर मग बॉलर संजय. पहिला चेंडू विकीसाठी. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर मग आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न, त्याप्रमाणे बॅटचं स्पीड पाहायला मिळालं होतं. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता
25 धाव्यांचं टार्गेट आहे. आपण पाहू शकतो इकडे ज्याप्रमाणे संजयच्या बॉलिंगवर पूर्णपणे लक्ष असेल, कारण की थोडंसं आपण पाहू शकतोय लेंथ आपण पाहिले तर थोडीशी वाईडर शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मी यायला भरपाई झाली आता. सो एक डॉट गेला होता ना, त्याची वाईडने भरपाई झाली आता. 25चं लक्ष आहे. राजा देखील आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण बघितलं तर विकीकडे सगळं मात्र लक्ष आहे, तरी विकीचा खेळ खूप महत्वपूर्ण असेल या क्षणाला. पुढील बॉल हवेत खेळला जातोय, भरपूर उंच बॉल गेलाय, फिल्डर तिकडे आहे, करणार नाहीये मिस्टेक, कॅच पकडलाय आणि फलंदाज बाद, विकी आउट. भाई करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. जसं म्हणतायत ना, मुश्किलों से ना घबराना, हालात से ना हार मानना, कदम चाहे धीमे का क्यों ना हो फिर भी रुक के नहीं जाना. डेफिनेटली आपण पाहू शकतो या क्षणाला, कारण की नक्कीच तुम्ही थांबून नाहीये तर नक्कीच पुढचं पाऊल घेण्याचा प्रयत्न करा, कारण की प्रत्येक पावलावर आपण पाहू शकतोय तर अडथळे तर मात्र डेफिनेटली येतील, परंतु त्या अडथळ्यावर मात केल्यानंतरच तुम्हाला मात्र आपण बघितलं तर प्रगतीचा मात्र रस्ता सापडेल. प्रगतीचा आपण पाहिलं तर नक्कीच रस्ता शोधायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मग अडथळे तर येणार आहे. पहिला तर अडथळा आपण पाहिला तर नक्कीच बॉलर आहे, तिने आपण पाहिलं तर मग पहिल्या अडथळ्यामध्ये आपण पाहू शकतो आपला पहिला खेळाडू बाद केला गेलाय, परंतु नित्यसाई लोहिया नगर या टीमला आपण पाहू शकतोय ना, खास करून मी आधीच म्हटलं गेलं की संजय खोपटकर आपण पाहू शकतोय ना, तर जी कला आहे विकेट टेकिंग कला आणि आपण पाहिलं तर इकॉनॉमी स्पेल फेकण्याची कला दर्शवू शकतोय. तो चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या ते धडक आणि ठोकलाय सिक्सर, बॅटर ने कडक. नाव आहे मिस्टर अभिजित डोकफोडे आणि मैदानाच्या आतमध्ये तोडफोड केलाय, षटकार 6 धावा. फुलता एक मी बापाचा, रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. अग इंस्टावाला नाही तुझा गाववाला, मी बॉयफ्रेंड आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अभिजित देखील म्हणेन मी साधा नाहीये तर क्रिकेटर वाला आहे, आणि सध्या तरी आपण पाहिलं तर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट षटकार ठोकला गेलाय. पुन्हा एकदा लेगवर चेंडू हाताळला जातोय, शॉर्ट लेगला फिल्डर आहे, चेंडूला स्टॉप केला जाते, कन्वर्ट केली जाईल 1 धाव. एका धाव्याने आपण पाहिलं तर धाव संख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. धाव संख्या पोहोचली गेली आहे 8च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 25 धाव्यांचं लक्ष आपण पाहिलं तर अजून देखील 14 चेंडू आणि 17 धाव्यांची ही गरज असेल. साई कृपा विराट पाटा टीम आपण पाहिलं तर मग पूर्णपणे आपण पाहू शकतो जी जान झोकताना पाहायला मिळते, परंतु संजयवर झालेलं आक्रमण अटॅक झालाय. या अटॅकला मात्र आपण बघितलं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळेल का संजय. पुढील बॉल पाहूया आपण. समोर बॉल पाहिला, उडवलाय हवेत, फिल्डर तिकडे. जयेश वाघ मात्र आपण पाहिलं तर करणार नाहीये तिकडे चुकी. चांगली विकेट मात्र मिळवली. विकेट कोणाची तर राजेश या खेळाडूची. आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला साईकृपा विराट पाटा टीमला परतावं लागेल राजेशला डगआउटच्या दिशेने. विकेट डाऊन. बारीक बारीक पाणी पड माझी गंगे तुला गवत. बारीक बारीक पाणी पड ये माझी लंका, तुला गवत. बारीक बारीक पाणी पड माझी गंगे. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहू शकतोय तर पूर्णपणे जी जान मात्र झोकण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात दोन्ही संघाचे खेळाडू. आपण पाहिलं तसं म्हटलं जातंय ना, अभी तो असली उडान बाकी है, परिंदे का इम्तिहान बाकी है, अभी तो पाया में एक छोटा सा मंजर, अभी तो पूरा आसमान बाकी है. डेफिनेटली आपण पाहिलं तर आसमान मात्र छुण्याच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर दोन्ही संघ आहेत, परंतु आपण पाहिलं एका बाजूने धावा आल्यात, षटकार आला, परंतु विकेट देखील येताना पाहायला मिळाल्यात. धाव फलकावर धावा आपण पाहिलं तर 8 आहे. जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू शेष आहेत 13 चेंडू 17 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दया. लेंथ आपण पाहिली तर ऑफस्टम्पच्या थोडीशी बाहेर आपण पाहिलं तर धीमी टाकली होती. स्लोअर 1 बाउन्सरचा मात्र वापर केला गेला. चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग या स्पेलला पूर्ण केलं गेलंय. संजयच्या माध्यमातून या स्पेल मध्ये आपण पाहिलं एक षटकार आपण पाहिला, परंतु 8 धावा आणि 2 विकेट आपण पाहू शकतो. म्हणजेच मॅचला पकडून ठेवणारी बॉलिंग पाहायला मिळाली आहे. इकॉनॉमी आणि आपण पाहिलं तर विकेट टेकिंग बॉलिंग होताना पाहायला मिळाली आहे. 12 चेंडूचा खेळ आणि 17 धावा. 17 म्हणजेच खतरा आपण पाहू शकतोय
की मात्र हा खतरा मंडरवताना पाहायला मिळालाय. टीम मॅटिंग कमी करा, चला आपण लगेच फील्ड सेट करून घ्यायची आहे. मॅच आपण पाहिलं तर दोन्ही टीमसाठी खूप महत्वपूर्ण आहे. नितेसाई लोहिया नगर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे आपण पाहू शकतो फाईट बॅक करताना पाहायला मिळत आहे. परंतु साई कृपा विरार फाटा टीमकडे आपण पाहिलं तर बॅटर भरपूर आहेत. एका बाजूने आपण पाहू शकतोय तर विकी बाद झाले, त्यानंतर राजेश बाद झाले, परंतु अभिजित आणि तया या दोन खेळाडूंकडे आपण पाहू शकतोय शक्ती पण आहे आणि युक्ती पण आहे. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोष्टीचा वापर केला जाईल. बॉलिंग मार्कवर येतात जयेश वाघ. लेगवर बॉल बॉलला मात्र केले हो गाडी मिटवले या संघाची 4 धाव्यांनी भूक. हा टोकलाय चौकार, 4 धावा. पहिल्या बॉलवर आलेला चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारामुळे आता मात्र मॅचची परिस्थिती थोडीशी बदलताना पाहायला मिळते, कहाणी बदलताना पाहायला मिळतंय. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेंची गरज आहे. ज्या परीने म्हटलं जातं ना की पसीने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो लोग किया करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. डेफिनेटली आपण पाहिलं तर स्वप्न पूर्ण करायची आहेत, परंतु स्वप्न कोणाचं पूर्ण होताना पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहिलं तर जयेश वाघ पाहिलं आपण बॉलिंग मार्कवर आल्यानंतर त्यांच्या पहिल्याच बॉलवर झालेलं आक्रमण. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पलटवार साईकृपा विरार पाटा टीमचा. अकुटप्प्याची लेंथ लॉंग लेगचं क्षेत्र केले क्लिअर केलंय आणि पाहूया आपण बॉल मात्र बाउंड्री यांच्या पलीकडे. षटकार चौकार षटकार आतिषबाजी होताना पाहायला मिळत आहे. साई कृपा विराट पठाण संघाची गाडी मात्र फ्रंट फूट वर आले. थँक्यू डीजे. बघा या क्षणाला काय खेळी केली जाते. बॅटर आपण पाहिलं तर अभिजित आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल मॅच विनिंग वाली पारी खेळताना पाहायला मिळतात. मॅचची कहाणी काय आहे आता आमचे ऑफिशियल स्कोर आम्हाला सांगतायत तर 10 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. मागच्या मॅच मध्ये देखील परिस्थिती हीच आली होती, 10 मध्ये 7, परंतु ते कठीण झालं होतं. परंतु आता काय 10 मध्ये 7. जयेश वाघ बॉलिंग मार्कवर पुन्हा 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 आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं तर बॉलर करतोय गुन्हा आणि मात्र फलंदाज नाही सोडणार. इथे पुन्हा ठोकलाय चौकार, 4. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर ज्या क्षणाला धाव फलकाचा आकार वाढला गेलाय, धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 3. 9 चेंडूवर 3 धाव्यांची गरज. धाव संख्या पोहोचली गेली 22च्या घरामध्ये. हा बॉल मात्र आपण बघितला तर थोडासा बॉडीचा वेध घेताना पाहायला मिळतो आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं ना इथे सिंगल मात्र जरूर मिळेल. लेग बायच्या कशा पण का होईना परंतु मिळाली आहे. आपण पाहू शकतोय दोन धाव्यांची गरज या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी. आपण पाहिलं तर साई कृपा विरार फाटा टीम आपण पाहू शकतो त्या दिशेने. तर आपण पाहिलं तर मग आपल्याला जाताना पाहायला मिळाले, परंतु थोडस आपण बघितलं तर इथे मग तिसऱ्या अंपायरला पुन्हा एकदा बोलवले गेले. तिसऱ्या अंपायर्स आमचे संदीपजी दिंडा आपण पाहिलं तर मग निरीक्षण करतायत तिकडे ऑन स्क्रीन. हा बॉल नक्कीच कशा प्रकारे आहे, चांगला आहे की मग वाईट आहे ते निरीक्षण करून मात्र तुमच्यापर्यंत तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन त्वरित आणि लगेच पोहोचवलं देखील जाईल. साई कृपा विरार पाटा टीमचा आपण बघितलं तर कॉन्फिडन्स आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे इथे वाढलेला पाहायला मिळालाय. परंतु आपण अजून देखील पाहिलं तर डिसिजन पेंडिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून हे डिसिजन मात्र क्लिअर केलं जाईल प्रत्यक्षात. चला इट्स वाईट डिलिव्हरी असेल, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की हा बॉल थोडासा पडल्यानंतर जो मध्ये आला, परंतु डेफिनेटली वाईट लाईनच्या आत मध्ये आपण पाहिलं तर म्हणजे लाईन वरून येताना पाहायला मिळतोय. तेच कारण वाईट. एक धावेची गरज आणि आपण पाहिलं तर ती कंप्लीट केली जाते इथे आपण पाहू शकतो या क्षणाला. आणि आपण पाहिलं
एक पाहिजे का वाईट आला होता ना वाईट आला होता आणि त्यानंतर ही एक धाव मात्र कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सामना जिंकत आपण पाहिलं तर सुपर 4 मध्ये क्वालिफाईड होणारा टीम आपल्याला पाहायला मिळाला आहे साई कृपा विरार पाटा टीम साई कृपा विराट पाटा टीम आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येताना जरूर पाहायला मिळाला आहे आणि याच संघासाठी आपण पाहिलं तर मग डेफिनेटली कॉमेंटेटर आदित्य पाटील यांच्या माध्यमातून जे ऑफर मिळाली होती की मग टी शर्ट्स मात्र या संघाला जरूर मिळतील आणि आता त्या टी शर्टचे दावेदार देखील झाले प्रोव्हाइड केले होते आणि नक्कीच आपण होऊ शकतो ऑफर जी प्रोव्हाइड केली होती आणि नक्कीच त्या ऑफरचे दावेदार देखील झालेत आणि अभिनंदन त्यांचं नक्कीच कौतुक करतोय